मंडळी, जय भीमवाला होता म्हणून माझ्या वडिलांनी त्याला मारून टाकलं. नांदेडमधल्या आंचलच्या या शब्दानं आपल्या समाजाचा क्रूर आणि जातीवादी चेहरा पुन्हा एकदा समोर आलाय. जातीच्या खोट्या इब्रतीनं पुन्हा एकाचा बळी गेलाय. मुलगा बौद्ध होता म्हणून वडील आणि भावाचा विरोध होता. समजून सांगूनही दोघांनी ऐकलं नाही म्हणून सक्षमचा काटा काढला. आधी गोळ्या घातल्या तरीही तो मेला नाही म्हणून परशी डोक्यात घालून त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. रक्ताच्या थारोळ्यात निष्प्राण पडलेल्या देहासोबत त्या प्रेयसीनं प्रतिकात्मक विवाह केला. त्यांनी माणूस मारला असेल पण फरशी गोळीनं ते प्रेम संपवू शकले नाहीत. हे हत्याकांड फक्त वैयक्तिक ट्रॅजेडी नाहीये, तर भारतीय समाजातील खोलवर रुजलेल्या जातीवादाचा अतिशय भेसूर चेहरा आहे. जातीच्या खोट्या इब्रतीसाठी जातीच्या विखाराने घेतलेला हा एकमेव बळी नाहीये. गेल्या काही दिवसात असे कितीतरी मुर्दे पडलेले या महाराष्ट्रानं पाहिलेले आहेत. जे उत्तर प्रदेशमध्ये घडायचं, उत्तरेमधल्या राज्यांमध्ये घडायचं, खाप पंचायतीची भीती होती, आज महाराष्ट्रात हे घडताना दिसतंय. पुरोगामी महाराष्ट्र म्हणून घेतो आपण. कधी मुलांचे तर कधी मुलींचे मुर्दे पाडले जात आहेत. मारून सुद्धा त्यांना त्याची खंत नसते. छाती काढून मारल्याची कबुली दिली जाते. जातीच्या प्रतिष्ठेसाठी आपण काय केलं हे जगाला दाखवण्यासाठी. पण ही कसली मर्दुमकी. ज्या हाताने आयुष्यात आपल्या पोरीला कधी चापट मारली नसेल तो बाप आपल्या लेकराची खांडोळी कशी करू शकतो. बहुतेक वेळा गळा घोटणारे हात बापाचे आणि भावाचे असले तरी त्यांना टोचणारा, प्रवृत्त करणारा, टोमणे मारणारा आणि मरायला प्रवृत्त करणारा हा समाज आहे. हे आपल्याला मान्य करावं लागेल. लोक काय म्हणतील, आई वडिलांच्या इब्रतीचं काय, समाजाच्या इब्रतीचं काय, या प्रश्नानं अनेकांना आयुष्यात मनाप्रमाणे लग्न करता आलेलं नाहीये. ज्यांनी धाडस केलं त्यांना बरंच भोगावं लागलं आणि आज तर मुर्दे पडतायत. आज प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आला पण विचार बुरसटलेलेच आहेत. जाती धर्माची अस्मिता टोकदार झाली आहे. मुलीच्या इब्रतीला जातीची प्रतिष्ठा मानली जातीये आणि ही जात व्यवस्था अधिक बळकट होतीये ही चिंता आहे. पण जातीची प्रतिष्ठा बुडवली म्हणून बोंबा मारणारा समाज अतिशय ढोंगी आहे, ढोंगी. तुम्ही बघा, श्रीमंतांच्या आंतरजातीय आणि आंतरधर्मीय लग्नात आनंदानं गोडदोड लाडू खाऊन येणारे आणि त्याचं गुणगान गाणारे, त्याला सहज स्वीकारणारे सामान्य माणसाला मात्र छळ छळ छळतात. हा ढोंगी समाज आहे. आज सामान्य माणसाच्या कुटुंबात एखाद्यानं केलं तर बहिष्कृत करतात. सैराट सारखे सिनेमे पाहून अश्रू ढाळणाऱ्या समाजाच्या डोळ्यात खऱ्याखुऱ्या हत्याकांडाने टिपूस येत नसेल काय म्हणावं. एकीकडे जागतिकीकरणाच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे जातीसाठी माती खायची. हा कसला विरोधाभास आहे. इथं मुलांना प्रेम करण्याचा अधिकार नाहीये का? अरे हा देश, हा समाज प्रेमाच्या अभिव्यक्तीला मानणारा आहे, पूजणारा आहे. आम्ही शिव, पार्वती, रुक्मिणी, कृष्ण, दुष्यंत, शकुंतला, सावित्री, सत्यवानाच्या कहाण्या ऐकल्या, दिल्या सोडून. स्वतःचा जोडीदार स्वतः निवडण्याची ऐतिहासिक स्वयंवर परंपरा स्वीकारलेला समाज आज लेकींची खांडोळी कसा काय करू लागला. जातीच्या खोट्या इब्रतीचे बळी कधी थांबणार आहेत. या सगळ्या घटनेच्या नंतर काही मूलभूत सवाल निर्माण झाले ज्याची आज आपण सगळ्यांनी चर्चा करणं गरजेचं आहे. म्हणूनच आज सवाल घेऊन आलोय. बडे मुद्देच्या माध्यमातून आज सवाल उपस्थित करतोय. त्याच्याबद्दलचं तुमचं मत सुद्धा नोंदवा. खोट्या प्रतिष्ठेपायी आणखी किती बळी जाणार आहेत या महाराष्ट्रात, हा सवाल आज आपण चर्चेला आणतोय. सवाल हा सुद्धा आहे की ऑनर किलिंगला जातीय विखार जबाबदार आहे का? समाजातल्या जाती अस्मिता इतक्या टोकाला गेलेल्या आहेत की जीवा त्या जातीपेक्षा जीव महत्वाचा वाटतोय का? आणि प्रेमविवाहाच्या विरोधाची परिणती हिंसेत का होतीये? खरं तर इतक्या टोकाचा निर्णय का घेतला जातोय? हा अतिशय महत्वाचा सवाल सुद्धा आज आपल्याला विचारायचा आहे. ती मानसिकता समजून घ्यायची आहे. ऑनर किलिंग विरोधात सक्षम कायद्याची गरज आहे का? ऑनर किलिंग विरोधी कायदा अस्तित्वात येणं गरजेचं आहे का? या मुलांना संरक्षण मिळणं गरजेचं आहे का? या सगळ्या प्रश्नांची चर्चा आपल्याला करायची आहे. आणि जीवापेक्षा जातीची प्रतिष्ठा इथं महत्वाची झाली आहे का, हा सवाल सुद्धा आज आपण चर्चेला घेऊया. या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत. आपल्या सोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी स्वतः या सगळ्या मध्ये पीडित असलेली आंचल मामेडवार सुद्धा आपल्या सोबत असणार आहे. आपल्या सोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी सामाजिक कार्यकर्ता ॲडव्होकेट वर्षाताई देशपांडे आहेत. ताई, तुमचं स्वागत आहे.
आपल्या सोबत थोड्याच वेळात राईट टू लव्ह संघटनेचे पदाधिकारी ॲडव्होकेट विकास शिंदे सुद्धा जोडले गेलेले आहेत। विकास सर, तुमचं सुद्धा स्वागत आहे। आपल्या सोबत ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर श्रीपाल सबनीस सर जोडले गेलेले आहेत। सबनीस सर, तुमचं सुद्धा स्वागत आहे। आणि या चर्चेत सहभागी होण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते हिरम कुलकर्णी सर जोडले गेलेले आहेत। हिरम सर, तुमचं सुद्धा स्वागत आहे। आणि थोड्याच वेळात आपल्या सोबत सामाजिक कार्यकर्त्या सुशीलाताई मोराडे सुद्धा जोडल्या जातील, मी त्यांच्याकडे जाणार आहे। पण चर्चेची सुरुवात मी वर्षाताईंपासून करणार आहे, ती यासाठी की ताई गेली अनेक वर्ष खोट्या प्रतिष्ठेपायी गेलेले हे बळी महाराष्ट्र पाहतोय। जे लोण आतापर्यंत उत्तरेतल्या खाप पंचायतीमध्ये आपल्याला पाहायला मिळत होतं, ज्या अशा प्रकारच्या हत्या करायला प्रोत्साहित केल्या जायच्या, हा पुरोगामी महाराष्ट्र आज असे मुर्दे पडताना का पाहतोय? त्याच्या मागचं कारण काय वाटतं तुम्हाला? जातीची प्रतिष्ठा इतकी मोठी झाली का? जाती अंताची लढाई अपेक्षित असताना प्रतिक्रांती सुरू आहे, अशीच आमची भावना आहे। मोठ्या प्रमाणावर जातीय आणि धार्मिक ज्या पद्धतीच्या अस्मिता वाढवल्या जातात, राजकारणाच्या पातळीवरती सामाजिक चळवळी क्षीण होत चाललेल्या आहेत। आम्ही ज्या वेळेला, म्हणजे मी सुद्धा तब्बल वर्षभर लढाई लढावी लागली, ज्यावेळेला आम्ही निवडलेल्या जोडीदाराशी आम्हाला लग्न करायची इच्छा झाली त्यावेळेला, आणि त्यावेळेला आमच्या पाठीशी संस्था, संघटना आणि आमचे मेंटॉर जे हा विचार आम्हाला सांगत होते, ते आमच्या पाठीशी उभे राहिले। अनेक अशी कुटुंब, जवळजवळ 200 लग्न मी संघटनेच्या आणि संस्थेच्या माध्यमातून लावली, आणि आजही मी त्यांचं माहेर आहे। ती माझी नातवंड आजही माझ्या घरी येतात। त्यातल्या काही जणी अजूनपर्यंत सुद्धा माहेरी जाऊ शकलेल्या नाहीयेत, खास करून आंतरधर्मीय लग्न केलेल्या मुली। पण आजच्या तारखेला अशा पद्धतीची सपोर्ट सिस्टीम जी चळवळीतून आमच्या पाठीशी उभी राहत होती, त्या चळवळी एनजीओकरण झाल्यामुळे क्षीण झाल्या, आणि त्याच वेळेला धर्मांध जातीयांध राजकारण वाढलं। त्यांच्या मताच्या अधिकारासाठी या पद्धतीचं पोलरायझेशन करणं, हे काही संस्था, संघटना, काहींचं छुपं आणि काहींचं उघड असं राजकारण बनलं। आणि त्याच पद्धतीने हा सांस्कृतिक दहशतवाद मोठ्या प्रमाणावर फोफावतोय। आणि दरम्यानच्या काळात आर्थिक परिस्थिती एवढी बदललेली आहे की तुम्ही कितीही म्हणालात तरी जातीच्या या भिंती तुम्ही आता टिकवू शकत नाही। मोठ्या प्रमाणावर आयटी मध्ये असेल, वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये असेल, ठिकठिकाणच्या शैक्षणिक संस्थांमध्ये असेल, हॉस्टेल्समध्ये, पीजी मध्ये राहून लाखोच्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी एकत्र येत आहेत आणि एकत्र शिक्षण घेत आहेत। त्यांचं प्रेम होणं हे ऑब्वियस आहे, म्हणजे खूप नैसर्गिक आहे। त्यामुळे फक्त चिंता अशी आहे की तुम्ही कितीही मोठ्या प्रमाणावर या पद्धतीचं जातीय धार्मिक राजकारण करून भिंती आखण्याचं आणि पोलराइज करण्याचा प्रयत्न केला आम्ही अडल्ट लोकांनी, आमच्या जनरेशननी, तरी हे थांबणार नाहीये। फक्त माझी चिंता अशी आहे, आचल सारख्या किंवा आचलच्या सक्षम सारखे बळी जाऊ नयेत, आणि त्याच्यासाठी आम्हाला एक सपोर्ट सिस्टीम उभी करावी लागणार आहे महाराष्ट्रामध्ये। त्याच वेळेला ऑनर किलिंगची 2010 मध्ये आम्ही ऑनर किलिंगचं बिल आणलं होतं, त्याच्यासाठी आताच्या त्या शक्ती बिलासारख्या त्यावेळेलाही आम्ही भांडलो होतो। सेंट्रल गव्हर्नमेंटमध्येही हे बिल पेंडिंग आहे, खाली सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडेही हे बिल पेंडिंग आहे। कारण केवळ 302 म्हणजे ज्याला आता भारतीय न्याय काय नवीन आलेल्या ह्याच्याप्रमाणे वेगळी कलम लावून आता केवळ आयपीसी किंवा बीएनवाय असं लावून चालणार नाही। तर त्याच्यासाठी जाणीवपूर्वक जे असे उचकवतात, म्हणजे आता त्या मुलाला काय म्हटलं, त्या भावानं काय म्हटलं, इथे पोलिसांनी उचकवलंय, त्यामुळे ते पण कॉन्स्पिरसीचा भाग आहेत। बरोबर, त्याच्यासाठी कायदा असायला हवा असं तुम्ही म्हणताय। त्याच्यासाठी सक्षम असा कायदा, ऑनर किलिंग म्हणजे तो शब्द मला फारसा आवडत नाही, पण खोट्या प्रतिष्ठेपायी ज्या पद्धतीने उचकवलं जातं, बहिष्कृत करण्याची भीती असते, समाजातून बाहेर टाकण्यात जाण्याची भीती असते, त्याच्यासाठी जे लोकांनी ऍक्टिव्हली काही शब्द उच्चारले असतील, काही उचकवणं केलं असेल, तर त्यांना पण या कॉन्स्पिरसीचा भाग करून त्यांच्या इतकाच गंभीरपणे त्या कायद्याखाली सक्षम कायद्याची आवश्यकता आहे असं तुम्ही म्हणताय। पण मला थोडं मुळाकडे जायचंय, म्हणून श्रीपाल सबनीस सर तुम्हाला विचारायचंय, हा समाज, आपण सगळे, मी समाज जेव्हा म्हणतोय तेव्हा सगळ्यांना मी त्याच्यात गृहीत धरतोय, ज्या समाजामध्ये स्वयंवरासारखी परंपरा होती, ज्याचा समर्थन करणारा हा समाज होता, मग आज खांडोळी करण्यापर्यंत तो का जातोय? त्याचं मूळ कशात आहे? का असं घडतंय? भारतीय परंपरेमध्ये व्यक्ती स्वातंत्र्य हे
प्राचीन भारतात सुद्धा काही प्रमाणात आपल्याला दिसतं. पण त्या परंपरेला छेद देणारी चातुर्वर्ण व्यवस्था, जाती व्यवस्था ही संबंध समाजात निर्माण झाली आणि जाती जातीच्या भिंतीमध्ये माणसावरती बंधन आली, माणसाच्या आकांक्षा, इच्छा आकांक्षावरती बंधन आली आणि त्यामुळं अशा प्रकारचं पशुत्व आणि क्रौर्य हे निर्माण होत आहे. जाती व्यवस्थेसारखी क्रूर अशा प्रकारची पद्धती जगात कुठेही दिसत नाही. हे क्रौर्य हे अत्यंत भयानक आहे आणि हे केवळ स्त्री पुरुषापुरतं मर्यादित नाही, तर सर्व समाजालाच हे लागू आहे. आणि म्हणून अशा प्रकारची हे क्रौर्य आणि क्रूर घटना ही जी घडते आहे, या संदर्भात मारेकऱ्यांचा मी निषेध करतो. मारेकऱ्यांना त्वरित शासन व्हावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. पण ज्या काळामध्ये धर्म हा आक्रमक झालेला आहे, धर्म हा धर्माची मूळ शुद्ध भूमिका सोडलेला आहे, धर्म क्रूर झालेला आहे, धर्म आपला मूळ हेतू गमावून बसलेला आहे, अशा परिस्थितीमध्ये संबंध वातावरण, राजकारण, धर्मकारण, समाजकारण, अर्थकारण धार्मिक प्रभावानं प्रेरित झाल्यानंतर संबंध समाज व्यवस्थेमध्ये अशा घटना घडणारच. हा पारंपरिक अशा प्रकारचा भाग आहे. ठीक आहे, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की जातीय अस्मिता जेवढ्या टोकदार होत आहे, धार्मिक अस्मिता जेवढ्या टोकदार होत आहेत, तेवढी माणसं जास्त टोकारचा निर्णय घेत आहेत, टोकाला पोहोचतायत. बरोबर सर? माणसाचा बळी घेतल्या जात आहेत, माणसाची बळी घेतले जात आहेत. स्त्रियांच्या स्वातंत्र्यावरती मर्यादा पडलेली आहे. आणि म्हणून संबंध सामाजिक दृष्ट्या हे संबंध व्यक्ती स्वातंत्र्याची संविधानात्मक अशा प्रकारची बूज राखण्याची गरज, संविधानाचं शिक्षण, प्रशिक्षण, संविधान तिरंगा जसा घरघर पोचवावा तसा संविधान सुद्धा घरघर पोचलं पाहिजे. कारण संविधानामध्ये समता आहे, बंधुता आहे, सामाजिक न्याय, स्वातंत्र्य आहे. ज्या स्वातंत्र्याचा उद्घोष आपण गेली 75 वर्ष करतो आहोत, त्याच व्यक्ती स्वातंत्र्याला गळ्याला छेद लावलेला आहे. आज त्या व्यक्तीचं स्वातंत्र्य नाहीये. बौद्ध आणि हिंदूचं लग्न का होऊ शकत नाही? कारण आर्य समाज इथे परंपरेमध्ये आंतरजातीय विवाह लावणार आहे. बाबासाहेबांनी आंतरजातीय विवाहाचं समर्थन केलं, गांधीतल्या महात्म्यांनी आंतरजातीय विवाहाचं समर्थन केलं. अनेक प्रकारची मोठी परंपरा आंतरजातीय विवाहाची आहे आणि आंतरजातीय विवाह केल्याशिवाय समता ही खऱ्या अर्थानं नांदणार नाही. हा समता दिष्टीत जर देश करायचा असेल तर आंतरजातीय विवाह हाच एकमेव अशा प्रकारचा मला एक मुद्दा याच्यातून उपस्थित करायचा आहे. खरं तर मी माझ्या ओपनिंग रिमार्क मध्ये पण ते उपस्थित केला. हिरम सरांकडून मला त्याचं उत्तर हवं आहे. या समाजामध्ये आतापर्यंत आपण बघितलंय काय पहिल्यांदा घडलंय किंवा असं नाहीये, अनेक असे मोठे लोक आहेत ज्यांनी आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह केलेले आहेत, पण त्यांच्या विवाहाचे कोड कौतुक गायले जातात समजा, किंवा सामान्य माणूस जे म्हणतो, समाज म्हणतो, त्या समाजालाही त्याचं काही वाटत नाही. पण जेव्हा सामान्य कुटुंबात होतं तेव्हा त्याला छळलं जातं. समाजाचा हा ढोंगीपणा आहे का सर? अगदी बरोबर. म्हणजे ढोंगासाठी जर एखादा नोबेल पुरस्कार असेल तर तो महाराष्ट्राला दिला पाहिजे असं मला नेहमी वाटतं. म्हणजे आम्ही हा महाराष्ट्र म्हणून आम्ही वाळवंटामध्ये सर्व समान आहेत म्हणून संतांसोबत नाचलो. आम्ही एकनाथांबरोबर गाढवाला पाणी पाजलं. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबरोबर महाडच्या चवदार तळ्याचं पाणी पिलो. आम्ही काळाराम मंदिरामध्ये गेलो. आम्ही महात्मा फुलेंच्या हौदामध्ये पाणी पाजलं. आम्ही बाबा आढावांबरोबर एक गाव एक पाणवठामध्ये चाललो. परंतु तरी सुद्धा महाराष्ट्राच्या स्वभावात काहीच बदल झाला नाही. या मराठवाड्यामध्ये नामांतराच्या 50 वर्षापूर्वीच्या दंगलीनंतर सुद्धा आमची मानसिकता आजही बदललेली नाही. 20 वर्षापूर्वी खैरलांजीतलं ते भीषण हत्याकांड, त्या प्रियांकावरचा अत्याचार आणि ते पाहिल्यानंतर असं वाटलं की आता आपण याच्यातून बाहेर पडलो. पण विलास, दुर्दैवानं आमच्या मानसिकतेमध्ये काहीच बदल होत नाही. आम्ही बोलताना फुलेसाहेब आंबेडकरांच्या खाली येत नाही. आम्ही संतांच्या समतेच्या खाली कुठलंही प्रवचन करत नाही. पण प्रत्यक्ष आमचा व्यवहार हा आहे. आणि यातला भयानक प्रकार असा आहे की सुशिक्षित ज्यांना आपण असं म्हणतो ते सर्व त्याच्यामध्ये ढोंगी आहेत. आज मला सांगा, हे शिकलेले माणसं जातीच्या संघटनांचे सेक्रेटरी आहेत आणि जातीला समाज म्हणण्याची एक नवी पद्धत आपल्या महाराष्ट्रामध्ये आली. जातीच्या डबक्याला तुम्ही समाज कसं काय म्हणू शकता? सर्व जातींना ओलांडून जे बनतं त्याला समाज म्हणायला पाहिजे ना. पण जात म्हणायची लाज वाटते आणि म्हणून आम्ही जातीला आमचा समाज म्हणतो. तिथले वधूवर मेळावे असतील किंवा आज हे शिक्षक, प्राध्यापक किंवा वेगवेगळे सुशिक्षित लोक आपापल्या संघटनांच्या मेळाव्यांचे किंवा संघटनांचे पदाधिकारी होतात. आणि म्हणून मला असं वाटतं की हा जो आमच्यामधला जो ढोंगीपणा आहे, या ढोंगीपणाला, आणि मला याला ऑनर किलिंग म्हणण्यापेक्षा शेमफुल किलिंग म्हटलं पाहिजे, एक लज्जास्पद किलिंग म्हटलं पाहिजे. आणि जातीची ही जी डबकी आहेत, म्हणजे जातीच्या ज्या अस्मिता आहेत, या अस्मिता जितक्या टोकदार होतील
आणि स्त्रीकडे पाहण्याचा जो वस्तुरूप दृष्टिकोन आहे की आमच्या घरातली मुलगी, म्हणजे ज्याप्रमाणे स्वयंवर किंवा ज्याप्रमाणे स्त्रिया पळवल्या जायच्या राजस्थानमध्ये इकडे, तर स्त्रीकडे जोपर्यंत तुमचा वस्तू म्हणून बघण्याचा दृष्टिकोन कमी होत नाही की ही माझ्या घरातली आहे आणि हिनं माझ्या पद्धतीनेच लग्न केलं. पण मी शेवटी फक्त आगरकरांचा उल्लेख करतो. आगरकर एका ठिकाणी असं म्हणतात की जे लग्न मुलं आणि मुली स्वतःहून स्वतःचं लग्न करत नाही ते सगळे लग्न बालविवाह ठरवले पाहिजेत. आणि म्हणून आगरकरांच्या निकषावर आज आपण ज्या प्रकारचे अरेंज मॅरेज करतोय ते सगळे बाद ठरतात. आणि म्हणून स्वतःला हे केलं पाहिजे. आणि याच्यातला मला भारतीय राज्यघटनेचा मुद्दा वाटतो की कलम 14, कलम 15, कलम 21, कलम 39 ही सगळी कलम व्यक्ती स्वातंत्र्याची आणि भेदभाव विरोधाची कलम आहेत. आणि म्हणून याच्यामध्ये भारतीय राज्यघटनेचं उल्लंघन असल्यामुळं जोपर्यंत तुम्ही पोलीस तक्रारीमध्ये म्हणजे खरंय सर, संविधानाच्या बद्दल जागृतीच्या संदर्भातला एक मुद्दा आला, पण मला आणखीन एक मुद्दा मांडायचा आहे त्याच्यामध्ये की माहितीये आता मी हत्या केल्यानंतर काय होणार आहे, तरी सुद्धा जाऊन छाती काढून सांगणारी ही मानसिकता काय आणि त्यांना कुणाला दाखवायचा असता, हा मुद्दा आहे. पण आंचल आपल्यासोबत जोडली गेलेली आहे. आंचल, खरं तर आता तू ज्या मानसिक धक्क्यातून जातीयस अशा परिस्थितीत सुद्धा आम्ही तुला विनंती केली तू ये म्हणून आणि तू आलीस, त्याच्याबद्दल खरंच थँक्यू. पण आंचल, खरंच तुला काय विचारावा हा प्रश्न आहे, पण महाराष्ट्राला हे जाणून घ्यायचं आहे की आज सक्षमचा जो बळी गेला त्याच्या मागे खरं जातीय विखार होता का, जातीचा विरोध होता का? जातीचा विरोध होता. काय म्हणणं होतं तुझ्या वडिलांचं, भावाचं, का त्यांचा विरोध होता? मला आहे आपण हिंदू आहे असं म्हणून. जातीच्या मुद्द्यामुळे होता. हा. बरं, मला सांग आंचल की असं सांगितलं जातंय काही लोकांकडून की सक्षम हा गुन्हेगार होता, गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता, हे खरं आहे का? नाही, हे एकदम खोटे आहे. जेव्हा माझ्या घरच्यांना कळालं होतं ना आम्ही बोलतो म्हणून, त्यावेळी त्यांनी म्हणजे पोलिसांना पैसा वगैरे देऊन असं त्याच्यावर खोटे आरोप लावले आणि पोलीस पैसे खाऊन ते आरोप पण लावायचे, त्याच्यावर केस वगैरे टाकायचे. म्हणजे खोट्या केसेस दाखल करून त्याला गुन्हेगार बनवण्याचा प्रयत्न सुद्धा झाला जीवे मारण्याच्या आधी, बरोबर? बरं, मला सांग की तू समजून सांगण्याचा त्यांना प्रयत्न केला का, तुला त्याच्यासोबत लग्न करायचंय? हा, खूप समजून सांगितलं त्यांना. हा, ठीक आहे, मी येतो तुझ्याकडे. आवाज पण तिच्यापर्यंत पोहोचत नाहीये, पण आज ती ठाम आहे तिच्या भूमिकेवरती. आणि या सगळ्यामध्ये मला मुद्दा हा विचारायचा आहे, सुशीलाताईंना विचारतो मी. ताई, मारल्यानंतर सुद्धा त्याचा गिल्ट नाहीये. अनेक आरोपी बघा, मी सगळं वाचत होतो तर बऱ्याच ठिकाणी मारल्यानंतर स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जातात, सांगतात की मी माझ्या मुलीला मारलं किंवा त्या मुलाला मारलं, हे बेधडकपणे सांगतात. समाजात तिथं सुद्धा सांगायचं असतं मी काय केलं बघा म्हणून, तिथं सुद्धा पुन्हा प्रतिष्ठा जपायची असते त्यांना समाजाच्या पुढे. ही काय मानसिकता आहे? नाही, ही फार धर्मांध मानसिकता आहे. याला धर्मांध मानसिकतेपेक्षा वेगळं स्वरूप देता येणार नाही. मला असं वाटतं की 70च्या दशकामध्ये आम्ही युवक क्रांती दलातून काही काम करत असताना आम्ही लोक शिक्षण करत होतो, लोकांमध्ये वातावरण निर्मिती करत होतो आणि वातावरण निर्मिती करून अनेक आंतरधर्मीय आणि आंतरजातीय विवाह आम्ही लावले. शेकडोनी नावं या ठिकाणी सांगता येतील आणि यशस्वी झाले ते प्रयोग. खरं म्हणजे लग्न सगळी यशस्वी झालेली आहेत, संसार झालेले आहेत त्यांचे. त्यांच्या मुलांनी आंतरराष्ट्रीय धर्म लग्न केली. हुसेन दलवाई आणि क्षमा पंडितचं लग्न हे आम्ही लावून दिलेलं लग्न होतं. उर्मिला सप्तर्षी, कुमार सप्तर्षी, संध्या म्हात्रे, इरफान हबीब, अशी अनेक शेकडो उदाहरणं देता येतील. मंगल किवनसरा, शांताराम पंधेरे यासारखी लग्न, भाग्यवती बजाज आणि यांची लग्न, मंगल किवनसराचं लग्न हे इतकंच त्रासदायक आम्हाला झालेलं होतं. पण लोक शिक्षणातून आज त्यांच्या फॅमिली एकत्र येतात, त्यांच्या फॅमिली एकत्र राहतात. परंतु आज या ठिकाणी ऑनर किलिंगच्या नावाखाली आणि प्रतिष्ठा, खोटी प्रतिष्ठा जपत असताना नक्की काहीतरी चुकतंय. लोक शिक्षणाचा अभाव आहे आणि मानसिकता, खरं म्हणजे कायद्याचा प्रश्न नाहीये हा. आता कुणीतरी कायद्याचा विषय मला वाटतं वर्षाताईंनी काढला होता की कायद्याचा प्रश्न नाहीये, मानसिकता बदलण्याचा हा प्रश्न आहे. जोपर्यंत मानसिकता समाजाची बदलत नाही तोपर्यंत
अशा पद्धतीची प्रतिष्ठा जपली जाणार आहे, खोटी प्रतिष्ठा. आणि या सगळ्या मानव म्हणून, मानवतावाद म्हणून जी लग्न व्हायला पाहिजे ती लग्न होऊ दिली जात नाहीत. खरं म्हणजे मुलींना स्वातंत्र्य पाहिजे, आपलं लग्न आपलं स्वतः जमवायचं. परंतु आजही स्वातंत्र्यानंतरच्या एवढ्या वर्षात संविधान अमुक दमुक हे सगळं करे, पण तरी सुद्धा आजही ज्या पद्धतीनं लग्न मोडतायत आणि लग्न होऊ दिली जात नाही, हे सक्षमचं तर आता घडलंय. आमच्याकडं एक 3-4 महिन्यापूर्वी लांडगे नावाच्या फॅमिलीचा असाच खून त्या पोराचा केला गेला. बोलवून घेऊन त्याला गोळ्या घातल्या. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात आहे, प्रत्येक गावात आहे. हो. आणि विशेषतः मी सगळी आकडेवारी बघतोय, म्हणजे महाराष्ट्राच्या सगळ्या भागांमध्ये हे घडताना, स्पेसिफिक भागात घडतंय असं नाहीये, संबंध महाराष्ट्रात हे सगळं घडताना बघतंय. त्याला जात सुद्धा अपवाद नाहीये ताई, जात सुद्धा अपवाद नाहीये, हे ह्याच जातीत घडतंय असं म्हणून सुद्धा नाहीये, सगळ्या जातींमध्ये हे घडतंय. पीडिता आपल्या सोबत आहे, मला तिला काही प्रश्न विचारायचे आहेत. आंचल, माझा आवाज तुझ्यापर्यंत पोहोचतोय आता? बरं आंचल, तुझं वय किती आहे मला सांग जरा. 19 रनिंग आहे. 19 तुझं वय आहे. बरं, म्हणजे तू सज्ञान आहेस, तुझ्या आयुष्याचा निर्णय घेण्यासाठी तू कायद्यानं सज्ञान आहेस. पण तुला त्या सक्षम सोबत लग्न करायचंय याच्याबद्दल तू तुझ्या वडिलांना, भावाला, आईला काय सांगितलं होतं? लग्न करायचंय म्हणून सांगितलं होतं बस. बरं, आईचं काय म्हणणं होतं, की आईचा होकार होता याला, की वडिलांचा विरोध होता? कोणाचा विरोध होता, कोणाचा होकार होता? सर्वांचा विरोध होता. बरं, कारण काय होतं परत एकदा सांग मला. तो जयपूरवाला असल्यामुळे. हा, इंटरकास्ट असल्यामुळे. बरं, पण सक्षम आणि तुझं कुटुंब हे एकमेकांना ओळखत होतं, एकमेकांचे संबंध सुद्धा होते, हे खरं आहे का? माझ्या घरच्यांना आम्ही बोलतो हे समजल्यानंतर ओळखत होते. म्हणजे माझ्या भावाने सक्षम सोबत मैत्री केली होती. बरं, तुझ्या भावाने त्याच्यासोबत मैत्री केली. बरं, मग वडिलांनी तुला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, सक्षमला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, की डायरेक्ट त्यांनी तुमच्या विरोधात ही कारवाई केली? तरी अगोदर मला समजावलं होतं. हा, तरी याविषयी काही बोलले नाही. हो बोलायचे, म्हणजे करून देते लग्न असं वगैरे. हा, आणि त्याला त्यांच्यावर खूप विश्वास झालेला होता. म्हणजे आधी विश्वास संपादन केला तुझा पण आणि त्याचा पण? हा, माझे भाऊ, माझे वडील आणि सक्षम आम्ही सोबत डान्स वगैरे पण केलेला. तुम्हाला जेव्हा धमक्या दिल्या असं कळलं, तुम्ही पोलिसांकडे गेला होतात? नाही, गेलो नव्हतो. पण पोलिसांना माहिती होतं, म्हणजे माझा भाऊ मला असं धमकी वगैरे देतो म्हणून. बर, ठीक आहे. तुझी काय मागणी आहे? एक दोन वेळेस मला माझा भाऊ पोलीस स्टेशनला घेऊन गेल्यावर त्यांना दिलं होतं की माझा भाऊ मला असं धमक्या वगैरे देतो म्हणून, तरी पोलीस त्याला काहीच बोलले नाही. हा, असं कळतंय की एका पोलिसानेच उचकवलं किंवा त्यानेच असे काही वक्तव्य केली की त्यामुळे त्याने हे टोकाचं पाऊल उचललं, हे खरं आहे तुझ्या भावाने? सक्षमच्या हत्येच्या दिवशी सकाळी 11 ते 12च्या सुमारास माझा लहान भाऊ आहे हिमेश मंगळवार, तो मला पोलीस स्टेशनला घेऊन गेला होता इथवारा. हा, तिथे सक्षम बद्दल खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी. तेव्हा मी त्याला नाही मी तिथे ते उपस्थित 2 पोलीस कर्मचारी होते. एक धीरज कोमुलवार आणि दुसरा माही दासरवार. हे माझ्या भावाला म्हणाले की तुझी बहीण तुझं ऐकत नाहीये, तीच तुझ्या हातात नाही आणि तू त्याला मारून इथे येतोस, यापेक्षा तुझ्या बहिणीचं ज्याच्यासोबत लफडा आहे त्याला मारून ये ना म्हणे. त्यांना माहिती होतं की सक्षम तर माझाच प्रेम आहे. ठीक आहे, हे खूप गंभीर आहे. तू प्रतिकात्मकरित्या विवाह सुद्धा केला, तुझी काय भावना होती? खरं तर आमच्या अंगावर काटा आला ते सगळं बघताना.
आम्ही खूप शपथा वगैरे खाल्लो होतो प्रेमामध्ये. म्हणजे कसं असतं ना, 3 वर्षाचं प्रेम होतं आमचं. लोक म्हणतायत की 20 वर्ष ज्या मायबापानं सांभाळ केला, जन्म घातलं, त्यांची नाही झाली तर यांची काय होणार म्हणून. पण हे असं काहीच नाहीये, कारण की ज्या लोकांना प्रेम काय आहे हे माहिती नाही ना, तेच असं बोलू शकतात. आणि सक्षमला ज्या पद्धतीनं मारलं ना, तर असं जर सर्वांनी पाहिलं असतं ना, तर ते सुद्धा म्हणजे त्यांना सुद्धा वाटलं असतं की हे सर्व गलत झालं म्हणून. आणि मी एकदम बरोबर केलं की मी माझ्या घर केला. ठीक आहे, पण काही जण असं म्हणतायत की ते तुझ्या आयुष्याचा विचार करत होते आणि मग तू तुझ्याबद्दलचा निर्णय घेतला, त्यांचा विचार केला नाही. हे जेव्हा तू वाचतेस, ऐकतेस, तेव्हा तुला काय वाटतं? थोडा त्रास होतो, पण ते माझा विचार केला असता तर त्यांना माहिती होतं की सक्षमशिवाय राहू शकत नाही. मी त्याच्यासोबतच खुश राहील आणि त्याच्यासारखा मुलगा तर यांनी शोधून सुद्धा भेटला नसता ना. तर एवढंच जर माझी खुशी त्यांना पाहायची असती, माझ्या चांगल्याचा विचार केला असता, तर त्यांनी सक्षमसोबतच लग्न लावून दिलं असतं. प्रेम म्हणजे पैसा वगैरे थोडी असतो म्हणायचे. अगदी बरोबर आहे. पैसेवाला तू नाहीये. खूप मॅच्युअर्डली ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. मला खरंच तुला काय विचारावं हे कळत नाही. मी येतो तुझ्याकडे, पण आपल्यासोबत राईट टू लव्ह याच्यासाठी ॲडव्होकेट विकास शिंदे सर सातत्यानं लढत असतात. सर, ह्या प्रेमाला संरक्षण द्यावं, कारण हे दोघे सज्ञान आहेत आणि सज्ञान असताना त्यांना संरक्षण दिलं पाहिजे. अशा वेळी उलट हत्येला प्रवृत्त करणाऱ्यांचं काय करायचं? जर तिथं पोलिसच असतील तर हे किती गंभीर आहे. आणि तुम्हाला काय अनुभव येतात? लोक तुमच्याकडे येत असतील, असे तरुण तरुणी तुमच्याकडे येत असतील, तुम्ही कसं त्यांना मदत करता? अंचल सोबत जी घटना घडलेली ती अत्यंत दुर्दैवी आहे आणि हृदय पिळवून टाकणारी आहे. ही जी घटना घडली ती अशी पहिली घटना नाही किंवा शेवटची पण नाही. इथून मागं पण खूप घटना घडल्यात आणि पुढे पण घडतील. आपल्या प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय संविधानाने प्रत्येक व्यक्तीला प्रेम करण्याचा, जोडीदार निवडण्याचा अधिकार, मूलभूत अधिकार दिलेला आहे आणि सुप्रीम कोर्टाने पण हे सर्व मान्य केलेलं आहे. आमचा इतक्या वर्षाचा अनुभव असा आहे की आता मान्यवरांनी सगळ्या सांगितलं की ह्याची कारणं काय आहेत, ऑनर किलिंग होण्यासंदर्भातली कारणं सांगितलीत. पण आमचा अनुभव असा आहे की ऑनर किलिंग रोखण्यासाठी जर काय केलं पाहिजे तर पोलिसांचा इंटरफेरन्स खूप गरजेचा आहे. बरं. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये अजून लोकांना माहिती पण झालेलं नाही की 13 मे 2025 रोजी शासन परिपत्रक निघालेलं आहे या संदर्भातलं. म्हणजे आचलचा जर आपण विचार केला, तिच्या केसचा विचार जर केला, ज्या वेळेला ती पोलीस स्टेशनला गेलेली आहे, पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्या परिपत्रकानुसार शासनाच्या पोलिसांचं हे काम आहे की त्यांनी विशेष सेल जे आहे, स्पेशल सेल जे नेमलेलं आहे सरकारने, त्यांना ही घटना कळवणं गरजेचं असताना पण त्यांनी ते कळवलेलं नाहीये. त्यांनी थेट तिचा जो भाऊ आहे त्या भावाला भडकवायचं काम केलेलं आहे आणि त्यातून ही हत्या घडलेली. या मागच्या जी घटना आहेत, म्हणजे मागच्या वर्षी संभाजीनगरमध्ये घडलेली घटना असेल, जळगावमध्ये घडलेली घटना असेल, या सर्व घटनांमध्ये पोलिसांचा सहभाग जो आहे, पोलिसांनी जे निष्काळजीपणा दाखवलेला त्यामुळे या घटना घडल्या. परिपत्रक जर आपण पाहिलं तर अत्यंत स्पष्ट आहे. शक्ती वाहिनी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया, भारत सरकार, यामध्ये सुप्रीम कोर्टाने 2017 मध्ये सांगितलेले स्पष्टपणे की हरियाणा आणि पंजाबच्या धर्तीवर ज्या ठिकाणी ऑनर किलिंग घडतात त्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये पण अशा पद्धतीचं सुरक्षागृह, सेफ हाऊसेस सुरू झाले पाहिजेत आणि विशेष सेल स्थापन झाले पाहिजे. त्यानुसार स्थापन झालेले आहेत. परंतु आम्ही सातत्यानं कलेक्टरला पत्र लिहितोय, एसपींना पत्र लिहितोय प्रत्येक जिल्ह्याच्या, ही सेल सुरू व्हावी, स्थापन व्हावी, परंतु कुठल्याही पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये अंमलबजावणी झाली नाहीये. आणि माझं म्हणणं आहे की हे सगळे ह्याची कारणं सगळी आपल्याला माहिती आहेत, पण या संदर्भात कायद्याच्या माध्यमातून आपल्याला लोकांमध्ये प्रबोधन करून कायद्याच्या माध्यमातून याच्यावरती वचक निर्माण करण्याची गरज आहे. हे जे परिपत्रक आहे, हे परिपत्रक सरकारनं लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. लोकांपर्यंत पोहोचवायच्या अगोदर पोलिसांपर्यंत पोहोचवायचं गरजेचं आहे. पोलिसाला जर आम्ही कुठल्या जाऊन विचारलं आज आपण पोलीस स्टेशनला महाराष्ट्रातल्या, एकालाही या परिपत्रकाची माहिती नाहीये. कुणीही विशेष सेलकडे या संदर्भात कुठली माहिती आजपर्यंत दिलेली दिसत नाही आणि यामुळे ह्या ऑनर किलिंगच्या घटना घडतायत. बरोबर, ही उदासीनता आहे. कायदेशीर अंमलबजावणीच्या बद्दल तुम्ही म्हणताय, पण मला एक वेगळा मुद्दा समोर आणायचा आहे. वर्षाताई, एका बाजूला सरकारची योजना आहे आंतरजातीय आंतरधर्मीय विवाहांच्या संदर्भातली, मग ती योजना, त्याच्यासाठी मदत, आणि दुसऱ्या बाजूला प्रशासनाची ही अवस्था की प्रशासनातले लोक सांगतायत की तू ते का केलं नाही, किंवा आता सरांनी सांगितलं की त्याच्याबद्दल संरक्षणाची भूमिका नाही, त्याच्याबद्दल उदासीनता आहे. हे काय म्हणायचं? भारतामध्ये आपण जन्म घेतो त्यावेळेला आपण गरीब श्रीमंत काळे गोरे म्हणून जन्माला येत नाही, तर आपल्याला जातीचं बॅगेज घेऊनच शाळा कॉलेजमध्ये जावं लागतं.
त्यामुळे पोलीस जेव्हा पोलीस म्हणून जातो किंवा वकील जेव्हा वकील म्हणून जातो, न्यायाधीश जेव्हा न्यायाधीश म्हणून जाऊन बसतात, त्यावेळेला ते आपापल्या जातीतून तिथे जातात. त्यामुळे जातीच्या संदर्भातला इतिहास आणि त्या सगळ्या संदर्भातलं जेंडर इक्वॅलिटी असेल, कास्ट इक्वॅलिटी असेल, रिलिजनच्या संदर्भातली माहिती असेल, या बाबतीत त्यांच्या प्रशिक्षणामध्ये कुठल्याही प्रकारचं अंतर्भाव नाहीये. तो आधी झाला पाहिजे. टेक्निकली त्यांना कायदा शिकवणं पुरेसं नाही, कारण तो तुम्ही टेक्निकली शिकून त्याचा काहीच उपयोग होत नाही, कारण त्याची स्वतः आता या ठिकाणी खरं तर त्या 2 पोलिसांना या कॉन्स्पिरसीचा भाग म्हणून 6 आरोपी करणं गरजेचं आहे. त्यांनी जर ही भाषा वापरली नसती आणि त्या मुलांना उचकवलं नसतं तर कदाचित या मुलाचा जीव आपण वाचवू शकलो असतो. त्यामुळे या संदर्भामध्ये ही भाषा त्या विशिष्ट जातीतून आलेले ते 2 पोलीस आहेत, त्यांना त्याचा प्रचंड राग आलेला आहे की बौद्ध समाजातल्या एका मुलाबरोबर आपल्या जातीतली एक मुलगी कोणीतरी अफेअर करते. हे त्या विशिष्ट जातीतल्या 2 पोलिसांना पण आवडलेलं नाहीये. हे आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून ते 2 पोलीस आपल्या जातीतल्या त्या तरुणाला उचकवतायत. त्यामुळे ते 2 पोलीस सुद्धा हे याच्यामधल्या कॉन्स्पिरसीचा भाग आहेत. आणि म्हणून पोलिसांच्या प्रशिक्षणामध्ये, न्यायाधीशांच्या प्रशिक्षणामध्ये, प्रशासनाच्या प्रशिक्षणामध्ये केवळ टेक्निकली कायदा शिकवणं पुरेसं नाही. या देशाचं हे जे सामाजिक वास्तव आहे, या देशातला सामाजिक न्यायाच्या दिशेने जाणारा हा जो खडतर प्रवास वंचित घटकांचा, अगदी रिसेंटली माझ्याकडे मातंग आणि बौद्ध समाजातले त्यांनी मला स्पष्ट सांगितलं याच्यानंतर मला फासावर लटकवलं जाईल हे मला माहिती आहे. तरी सुद्धा जर तुम्ही त्या घरातली माणसं या गावात परत आणाल तर पोलिसांना आणि मला त्या फॅमिलीतल्या मुलीच्या वडिलांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही यांना निर्वंश करू, आम्ही यांना मारून टाकू. म्हणजे इतकं टोकाला गेलेलं आहे हे सगळं. खरंय. मग मला सबनी सर, शिक्षण, तंत्रज्ञान, जग बदलतंय, सगळ्या गोष्टी आल्यानंतर जात मागे पडतो असं म्हणतात. पैसा आल्यानंतर सगळ्या गोष्टी असं व्हायला हवं होतं. खरं तर हा फोन आला, स्मार्टफोन आहे, माणसं एवढी बुरसटलेली का झाली, काळानुसार का बदलत नाहीत, जागतिकीकरणाच्या गप्पा मारायच्या आणि जातीला मिठी मारायची, हे काय आहे? समाज दांभिक आहे, समाज क्रूर आहे, समाजामधलं पशुत्व अजून संपलेलं नाही. आणि म्हणून केवळ त्या सक्षम ताटेचा मुर्दा पडला नाही, प्रेम या नैसर्गिक भावनेचाच मुर्दा पडलेला आहे. याचं कारण या देशामध्ये समाज जेवढा जातीवादी आहे तेवढं सरकार सुद्धा कळत नकळत या जातीवादाला पाठिंबा देणारच असतं की काय, अशा प्रकारची शंका यावी. आणि म्हणून पोलीस यंत्रणा सुद्धा यामध्ये सामील आहे. पोलिसांचा जातीवाद हा या संबंध समाजासमोरचा मोठा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये खत पाणी घालणारी पोलीस यंत्रणा ही खरं म्हणजे सेक्युलर असली पाहिजे. ही माणसाच्या माणूसपणाला न्याय देणारी असली पाहिजे. संविधान संस्कृती ही संबंध पोलिसांनी जपावी, सरकारने जपावी आणि समाजानं सुद्धा जपली पाहिजे. पण वेगवेगळ्या जातीचे महासंघ आज आघाडीवर आहेत आणि ते महासंघ संविधानाचे मारेकरी आहेत. काय म्हणतात? ठेकेदार बनले जातीचे हे सगळे ठेकेदार बनले. खरं म्हणजे जातीचे महासंघ हे संविधानाचे मारेकरी झालेले आहेत आणि संबंध जात व्यवस्था उलट नवीन रूपामध्ये, नवीन स्वरूपामध्ये भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये अधिक प्रभावी झालेली आहे. हा केवळ महाराष्ट्राचा प्रश्न नाही, संबंध भारताच्या नकाशातला एकूण टोटॅलिटी मधला प्रश्न आहे. हा ज्वलंत प्रश्न आहे. अर्ध्या स्त्रियांचा प्रश्न आहे किंवा अर्ध्या पुरुषांचा प्रेम करण्याचे मुभा स्त्री आणि पुरुषाला असली पाहिजे. पण त्यामध्ये अडथळे निर्माण होत आहेत. पोलीस विलन म्हणून उभे राहतात, आईबाप विलन म्हणून उभे राहतात, सरकार विलन म्हणून उभे राहतं, धर्मग्रंथ विलन म्हणून उभे राहतात. धार्मिक परंपरा, सामाजिक परंपरा आणि संबंध हे राष्ट्रीय किंवा प्रशासकीय यंत्रणा विलनच्या रूपामध्ये जर स्त्री पुरुषाच्या प्रेमाच्या आड येत असेल तर यापेक्षा मोठा अशा प्रकारचा धोका कोणताच नाही. हा एक प्रकारचा सामाजिक धोका आहे असं तुम्ही नमूद करताय. पण मला हेरम सरांना विचारायचं आहे की सर, खरं तर आपण कुणाला बरं वाटावं म्हणून इथं बोलत नाहीये, जे आहे ते खरं बोलावं माणसाने. मग सांगा, आज हे जर असे मुडदे पडायचे थांबवायचे असतील तर समाजाने काय करणं गरजेचं आहे? उपाययोजना काय या सगळ्याबद्दल? पहिली गोष्ट जातीला प्रतिष्ठा देणं बंद केलं पाहिजे. म्हणजे जातीला जे समाज म्हटलं जातं, म्हणजे तुम्ही माध्यमात सुद्धा बातम्या देताना या जाती, या समाजाचा मोर्चा वगैरे म्हणतात, तर जात हे डबकं आहे, ते डबक्यासारखंच आपण ट्रीट केलं पाहिजे. आपण समाज जो बनलेला आहे ते सगळ्या जाती मिळून बनलेला आहे. हा पहिला मुद्दा मला वाटतो. आणि दुसरी गोष्ट अशी की राजकीय लोकांनी किंवा सुशिक्षितांनी
या जातीच्या मेळाव्यांना जाणं व्यक्तिगत स्तरावर तुम्ही जात हटवले पाहिजे. म्हणजे मी माझ्यापुरतं सांगतो की मी माझ्या मुलाचं आडनाव काढून टाकलंय, त्याला फक्त आईचं आणि वडिलांचं नाव लावलंय, त्याच्या दाखल्यावरून जात धर्म काढून टाकलं, त्याचे कान टोचले नाहीत. या सगळ्या गोष्टी छोट्या असतात, पण ह्या व्यक्तिगत स्तरावर आल्या पाहिजेत आणि समाजामध्ये किंवा राजकीय लोकांनी किंवा कुठल्याही या अधिकाऱ्यांनी, म्हणजे युपीएससी एखादा मुलगा पास झाला की ते जातीचे लोक त्या सत्कार करतात, हा काय प्रकार आहे? म्हणजे हे सगळ्या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत की जातीनं त्याचे सत्कार करणं, राजकीय आमच्या जातीचा पुढारी आमच्या, म्हणून समाजाच्या माध्यमातून आणि तुमच्या माध्यमातून जातीची प्रतिष्ठा आपण घालवली पाहिजे. आणि स्त्रियांकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे, म्हणजे बिल्किस बानोच्या बलात्कारांचा सत्कार होतो, भौरी देवावर बलात्कार करणाऱ्यांचा सत्कार होतो, तर अशा प्रकारची जी गुंड प्रवृत्ती आहे स्त्रियांच्या बाबतीत वागण्याची, त्याच्याबाबत कठोर झाले पाहिजे. आणि फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये खटले चालले पाहिजेत. म्हणजे लोकांना हे कळलं पाहिजे की तुम्ही ज्यावेळी अशा पद्धतीचे मुर्दे पाडता त्यावेळी त्याला क्षमा नाही. आणि म्हणून एकाच वेळी कायदा आणि एकाच वेळी प्रबोधन आणि व्यक्तिगत मी सोशल मीडियावर काय मेसेज बघितले, त्या बापांना आपल्या पोरीच्या भवितव्यासाठी जीव गेला देवा तिला माफ करून ते पोस्ट करतायत. म्हणजे काय त्या तो रागात केलं म्हणून त्याचं सुद्धा समर्थन करणारे काही लोक. सुशीलाताई मला सांगा की आता या सगळ्यामध्ये तुम्ही तुमच्या काळामध्ये अशा प्रकारचे निर्णय घेतले, ते केलं सगळं, आंतरजातीय विवाह त्या काळात सुद्धा केले, पण काळ बदलला तरी परिस्थिती बदलत नाहीये. मग काय बदलावं लागेल म्हणून आज हे परिस्थिती बदलेल? नाही, मानसिकता, समाज पुरुषाची मानसिकता बदलावी लागेल, लोकशिक्षण करावं लागेल. पोलिसांचा धाक राहिलेला नाहीये, पोलीसच फार तत्वज्ञान चांगलं सांगतात. आम्ही जेव्हा काही बायकांना नवरे खूप मारहाण करतात तेव्हा आम्ही पोलिसांकडे जेव्हा त्यांना पाठवतो तेव्हा पोलीस म्हणतात काय नाही, नवरा बायकोचे भांडणं होतच असते, कशाला काय होत असतं. पोलीस म्हणजे पोलीसच या पद्धतीचं तत्वज्ञान पाजळतात आणि त्या नवऱ्याला काहीही विचारत नाहीत, त्याला बोलून म्हणजे देत नाहीत, त्याला इक्वेलिटी धाक देत नाहीत. हे प्रशासन असेल, पोलीस असेल, या सगळ्यांची मानसिक, समाज म्हणून सुद्धा सगळ्यांची मानसिकता बदलणं गरजेचं आहे. आणि एखाद्या मुलीनं लग्न केलं म्हणजे समाजाची प्रतिष्ठा गेली हे सांगण्याचा जो प्रयत्न सातत्यानं केला जातो, म्हणजे ती प्रॉपर्टी आहे समाजाची, तिची इब्रत म्हणजे समाजाची इब्रत. हे अतिशय घातक आहे. ती वैयक्तिक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीने घेतलेला तो निर्णय आहे. आणि आजकाल एक नवीन फॅशन झाली, वडिलांना कळतं तुम्हाला ते सज्ञान झाले, त्यांना कळू देत ना, त्यांना करू देत, ठेच खातील, पडतील, उभे राहतील, आयुष्य त्यांना त्यांचं जगायला देऊ देत, त्यांना स्वातंत्र्य देऊ देत, तुम्ही समजून सांगा. पण खांडोळी करण्यापर्यंत जर तुम्ही जात असाल तर तुम्ही माणसं इतके पशु आहेत, पशुसुद्धा खांडोळी करत नाहीत मुळात, हे महत्त्वाचं आहे. पण या सगळ्याच्या नंतर आपल्या समाजातला विविध मार्गानं निर्माण होणारा आणि टोकाला पोचणारा विखार जो आहे, जातीय विखार, तो आपल्या सगळ्यांच्या मधली चिंतेची बाब आहे. आणि त्यातून हे सगळं घडतंय का, हा सवाल आहे. आणि हा सवाल जेव्हा आपण आपल्या प्रेक्षकांना विचारला तेव्हा प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे? जीवापेक्षा जातीची प्रतिष्ठा महत्त्वाची झाली आहे का? 87% लोक म्हणतात होय, 13% नाही. जनरेशन कुठली आली? आज बीटा जनरेशन. आणि आज त्या जनरेशनला, उद्याचे जनरेशन, ह्या सगळ्यामध्ये आपण जनरेशननुसार बदलणार आहोत की बुरसटलेल्या त्या सगळ्या गोष्टी घेऊन कवटाळून बसणार आहोत? हाच खरा सवाल आहे. या चर्चेत आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. बडे मुद्द्याच्या आजच्या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.